आणि अमरावती या चारही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये युती निश्चित झाली आहे। चारही शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांची चर्चा झालेली असून सर्व महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश राहणार आहे। मात्र नागपूर आणि अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या बाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवेल अशी खात्रीलायक माहिती आहे। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होईल, तर नागपुरात भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक पार पडली आणि त्यामध्ये विदर्भातील चारही शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती करण्याचे ठरलेलं आहे। दरम्यान कोणता पक्ष किती जागा लढवेल हे अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही। साधारणपणे दोन्ही पक्ष चारही शहरांमध्ये आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील आणि त्यापासूनच कोणता पक्ष किती जागा लढवत आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे। तर यावेळी चारही महापालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान राखला जाईल असं आश्वासन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली। पाहूयात। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं। चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे। अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही। की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17 मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल। रवीजी बीजेपी सोबत भारतीय जनता पार्टी सोबत 14 पासून आहे, तर रवीजी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे। ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून, आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्या सोबत नेहमीच आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पार्टीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झालेलं आहे। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 45 ते 50 जागेवरती लढणार आहे, तर 18 ते 20 जागेवरती शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टीला 9 ते 12 जागा देण्याचं ठरलेलं आहे। 87 जागांपैकी 75 जागेसाठीची बोलणी ही सुरू असून ती बोलणी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। मुस्लिम बहुल भागातील 12 जागेवरती अद्यापही बोलणी ही झालेली नाहीये। तर आज अमरावतीतील हॉटेल महफिल इथं नेत्यांची बैठक होणार आहे। ही अंतिम बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय देखील घेतला जाईल। काल नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये युती संदर्भात आणि जागा वाटपावरती बैठक झाली। या बैठकीला भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय कुटे, भाजप नेत्या नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे, जयंत डेहणकर, त्याबरोबरच शिवसेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते। तर अमरावती महानगरपालिकेतलं हे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय। यामध्ये विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 45 ते 50 जागेंवरती लढणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्या सोबत आहेत। प्रणय, अमरावतीतल्या या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे? नक्की आकांक्षा, अमरावती महानगरपालिकेचा भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान